तर आज आहे माझ्या पप्पांचा वाढदिवस. तर माझी बहीण म्हणाली मी नाश्ता बनवू का, तर मी म्हटलं बनव, कारण ती कधीच नाश्ता बनवत नाही सर्वांसाठी. ती फक्त स्वतःसाठी बनवते मॅगी आणि पास्ता, जो आम्ही खात नाही, आम्हाला बिलकुल आवडत नाही. माझा मुलगा आणि तीच खाते आमच्या घरामध्ये. तर तिने आज स्वतःहून म्हटलं मी नाश्ता बनवू का, तर मी म्हटलं बनव, आम्हालाही खायला मिळेल तिच्या हातचा नाश्ता. तिला बनवता सगळंच येते, पण तिला त्रास येतो आणि आम्ही नेहमी तिला सांगू म्हणून ती काही बनवत नाही किचनमध्ये. आणि ती आमच्या घरची सर्वात लहान आहे म्हणून सगळ्यांच्या लाडाची सुद्धा आहे. तर आज माझ्या पप्पांचा वाढदिवस होता म्हणून तिने म्हटलं की नाश्ता बनवू का, तर मी म्हटलं ओके बनवून घेतो, मी स्वयंपाक करून घेते. आणि मी चहा बनवून घेतलेला होता, पण हिचा नाश्ता रेडी व्हायचा होता, त्यामुळे मी चहा बाजूला ठेवला. नाश्ता केल्यानंतरच चहा घेऊ म्हटलं. तर तिने खूप सोप्या पद्धतीने पोहे बनवते, तिला जास्त आवडत नाही काही ॲड करणं. तिने फक्त आलू, टमाटर आणि कांदा, मिरची, कढीपत्ता, जिरं, तिला मोहरी ॲड कर म्हटलं तर तिने नाही केली फायनली. तर आज आहे पप्पांचे वाढदिवस, तर आम्ही केक वगैरे आणणार आहोत रात्रीला. तर ती म्हणाली मी ड्युटीवरून सुट्टी झाल्यानंतर कॉल करेल, तर आपण तू रामटेकला येऊन जाशील केक घ्यायला. आणि केक वगैरे आम्ही खूप लवकर कट करू म्हटलं, कारण आम्हाला लग्नालासुद्धा जायचं आहे. तर सगळे वडील आपल्या मुलांसाठी खूप कष्ट करतात, खूप कष्ट घेतात आणि त्यांच्या कष्टांची परतफेड आपण कधीच करू शकत नाही. म्हणून आम्ही आपल्या बाबांना थोडी खुशी देण्याचा प्रयत्न करतो, आनंद देण्याचा प्रयत्न करतो. तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटू.